हॅलो फ्रेंड्स, मी तेजस गायधनी. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे, संभ्रम आहे. म्हणजे जसं 12 ऑक्टोबरची परीक्षा झाली, ती फक्त अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचीच एक्झाम झाली किंवा त्यांचे जे बॅकलॉग विषय आहेत त्यांच्या संदर्भामध्ये झाली. परंतु आता पुन्हा 20 नोव्हेंबरला पुन्हा एक्झाम आहे. त्याच्यानंतर विंटरचे फॉर्म भरणे पुन्हा चालूच आहेत आणि पुन्हा मग ऑनलाईन एक्झाममध्ये जे नापास होत आहेत त्यांची पण पुन्हा सेपरेट एक्झाम होणार आहे. तर मग अशा प्रकारच्या एक्झाम म्हणजे किती एक्झाम होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक नोटिफिकेशन आलेलं आहे, शेड्यूल आलेलं आहे. त्या शेड्यूलनुसार जे फर्स्ट इयरला आत्ता ॲडमिशन करणार आहेत त्यांची एक्झाम पुन्हा मार्चमध्ये आहे, म्हणजे जी विंटरची एक्झाम आहे. तर या सगळ्या कन्फ्युजनमध्ये विद्यार्थी मात्र अजूनपर्यंत त्यांना समजलं नाही की माझं पेपर नेमका केव्हा आहे, त्यांनी केव्हा फॉर्म भरला, कोणत्या वेळेला फॉर्म भरला, आता विंटरचा फॉर्म भरला, समरचा फॉर्म भरला, तर त्यांची एक्झाम केव्हा होणार, याच्या संदर्भामधले अनेक सारे कन्फ्युजन आहेत. ते कन्फ्युजन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण कन्फ्युजन दूर होऊन जातील. त्या सर्व कन्फ्युजनचं तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. ठीक आहे. या अगोदर जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेट हा यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत जर सबस्क्राईब जर केले नसाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर किंवा काही जर इश्यू असतील तर तुम्ही कमेंट्स पण करा. ठीक आहे. तुमच्या कमेंट्सवर मी नक्की त्याचं उत्तर देणार. त्याच्यानंतर आता कन्फ्युजन आहे 12 ऑक्टोबरच्या संदर्भामध्ये. 12 ऑक्टोबरची जी परीक्षा झाली ती कोणत्या विद्यार्थ्यांकरिता होती, तर 12 ऑक्टोबरची जी एक्झाम झाली म्हणजे 12 ऑक्टोबरपासून जी स्टार्ट झाली तर आता 10 नोव्हेंबरपर्यंत जी एक्झाम चालणार आहे. तर ह्या एक्झाम ही जी एक्झाम आहे ही एक्झाम कोणाच्या संदर्भामध्ये होती, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याकरिता होती, तर ही जी एक्झाम होती ही उन्हाळी 2020ची परीक्षा आहे. हे एवढं लक्षात घ्या, हे विंटरची नाही, ही उन्हाळी परीक्षा होती. ठीक आहे. उन्हाळी परीक्षा आणि ज्यांचं शैक्षणिक वर्ष 19-20 होतं, ज्या विद्यार्थ्यांचं रेग्युलर शैक्षणिक वर्ष 19-20 होतं असे विद्यार्थी जे फायनलला होते त्यांची ही एक्झाम होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासोबतच जे म्हणजे काही मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे जे विद्यार्थी होते, जुने विद्यार्थी ज्यांचं फायनलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांचे काही बॅक होते विषय, म्हणजे सेकंड इयरचा काही बॅक होता किंवा फायनलचे काही 5वा सेम 6वा सेम अशा प्रकारचे बॅक होते. ठीक आहे. तर ते विद्यार्थी जे पी जीला ॲडमिशन घेऊ शकले नाही कारण त्यांचं काहीतरी बॅक होतं, तर ते विद्यार्थीसुद्धा या एक्झाममध्ये ही जी एक्झाम होती 12 ऑक्टोबरची जी एक्झाम होती या एक्झाममध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता जी एक्झाम होणार आहे याच्यामधले सगळे मुद्दे पहा. 12 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये अंतिम वर्गातील रेग्युलर विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये घेण्यात आला. अंतिम वर्षातील फेलियर विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आला. त्याच्यानंतर अंतिम वर्षाला असलेले परंतु मागील सेमिस्टरचे बॅकलॉग असलेले सर्व विषय व सर्व सेमिस्टरचा समावेश. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण असं पद्धतीने म्हणू शकतो की जे आता फायनलला होते, मागच्या 2 वर्षाच्या अगोदर फायनलला होते परंतु त्यांचा सेकंड इयर बॅक होता. ठीक आहे. असे विद्यार्थ्यांचा एक्झामसुद्धा या 12 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये 12 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परीक्षेमध्ये त्यांचे पेपर झालेले आहेत. ठीक आहे. आणि अजून काही बॅक सेमिस्टर असतील, 3रा सेमिस्टर 4था सेमिस्टर ग्रॅज्युएशनचा जर विचार केला तर हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतील, जे फायनलला गेले परंतु पुढे शिकू शकले नाही किंवा जे विद्यार्थी का म्हणू आपण त्याला DC नाही म्हणता येईल, फायनलला गेले परंतु त्यांचे बॅक होते अशा विद्यार्थ्यांचा समावेश या परीक्षेमध्ये करण्यात आलेला होता. जे विद्यार्थी अंतिम वर्षाला नाहीत त्यांचा समावेश या परीक्षेमध्ये करण्यात आलेला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जे अंतिम वर्षाला नव्हते त्यांची एक्झाम आत्ता 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. तर 20 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश होणार आहे, तर 20 नोव्हेंबरपासून सुरू होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उन्हाळी 2020चा परीक्षा फॉर्म भरलेला आहे परंतु जे अंतिम वर्षाला नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचा समावेश 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचे सर्वांचे पेपर होणार आहेत. ज्यांनी 2020चा फॉर्म भरलेला आहे, उन्हाळी 2020चा फॉर्म भरलेला आहे, एक्झाम फॉर्म भरलेला आहे, परंतु जे 19-20 या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षाला नव्हते अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा आत्ता येत्या 20 तारखेपासून होत आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे 2019-20 या शैक्षणिक वर्षात किंवा त्या अगोदरच्या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षाला नसलेले विद्यार्थी, म्हणजे जे अंतिम वर्षाला नाहीत, म्हणजे आत्ता ज्यांनी सेकंड इयरमधून फायनलला ॲडमिशन केली किंवा आत्ता फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला ॲडमिशन केली, असे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे समर 2020चा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2019-20 या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात नसलेले परंतु ATKT किंवा DC झालेले विद्यार्थी, काही विद्यार्थी DC झालेले आहेत ते विद्यार्थीसुद्धा, परंतु जे फायनलला गेले नाही, DC झाल्यामुळे फायनलला जाऊ शकले नाही, असे विद्यार्थीसुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर 2020-21 या चालू वर्षात ATKT घेऊन पुढील वर्गात गेलेले किंवा ज्यांना ATKT मिळाली नाही, म्हणजे जे DC झाले आहेत, असे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे. हे समजून घ्या, कारण की खूप सारं कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांच्या मनात. काहींनी एक्झाम सोडून दिली. एक असेच विद्यार्थ्याची कमेंट्स आली होती, मी त्याला सांगितलेलं होतं की त्याने असं सांगितलेलं नव्हतं की तो फायनल केव्हा तरी झालेला होता आणि त्याचं फक्त सेकंड इयर बॅक आहे. त्याने फक्त मला विचारलं सेकंड इयरचं एक्झाम केव्हा आहे, तर सेकंड इयरचं म्हटलं सेकंड इयरची एक्झाम दिवाळीनंतर आहे, परंतु त्याला एक्सप्लेनेशन सांगितलं होतं की आत्ता कोणाची एक्झाम आहे, परंतु त्याला समजलं नाही समजलं ते माहीत नाही. त्याने तो पेपर दिला नाही, त्याचा काहीतरी 26 ऑक्टोबरला पेपर होता BSc सेकंड इयरचा, तर त्याचा पेपर राहून गेला आणि तो माझ्यावर ब्लेम करत होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की विद्यार्थी अजूनही कन्फ्यूज आहेत, की विद्यार्थ्यांना समजून नाही राहिलं की एक्झाम नेमकी केव्हा आहे. तर त्याच्या संदर्भामध्येच हा मी व्हिडिओ खास बनवलेला आहे की असं विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये. त्याच्यासाठी हा विद्यार्थ्यांना समजावं याच्यासाठी की त्यांची एक्झाम केव्हा आहे, 20 तारखेला आहे की 12 तारखेला आहे की पुढे पुन्हा विंटरच्या एक्झाममध्ये आहे की केव्हा आहे. तर त्यांची एक्झाम या व्हिडिओमध्ये केव्हा आहे ते कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ठीक आहे. हे समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. 12 ऑक्टोबरची जी एक्झाम होती ती अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता होती. अंतिम वर्षाची म्हणजे 19-20 या शैक्षणिक वर्षाला जे अंतिम वर्षाला होते किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थी ज्यांचं बॅक राहून गेलं त्यांची एक्झाम होती. ठीक आहे. किंवा अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी होते त्यांचे बॅक आहेत, रेग्युलर पण आहेत, त्यांची एक्झाम होते. एवढं समजून घ्या. आता जी एक्झाम आहे जी 19-20मध्ये अंतिम वर्षाला नव्हते अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आहे, परंतु त्यांचे बॅक होते, तर ही फक्त बॅकवाल्यांची एक्झाम आहे. बॅकलॉगवाल्यांची म्हणजे जे DC पण असू शकतात किंवा ATKT विद्यार्थी असू शकतात. ATKT किंवा DC विद्यार्थ्यांचीच परीक्षा आत्ता 20 नोव्हेंबरपासून आहे, एवढं लक्षात घ्या. रेग्युलर आत्ता जे रेग्युलर आहेत त्यांची परीक्षा नाही आहे. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या, समजून घ्या थोडंसं, नंतर मग तुम्ही मलाच ब्लेम करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता विंटरची एक्झाम, विंटर 2020ची एक्झाम केव्हा होणार, जे आत्ता परीक्षा फॉर्म भरणे चालू आहे, म्हणजे ज्यांची लास्ट डेट ही 23 ऑक्टोबर होती, त्याच्यानंतर लेट फी घेऊन 30 ऑक्टोबर होती, त्याच्यानंतर डबल लेट फी घेऊन 10 नोव्हेंबरपर्यंत लास्ट डेट होती. 10 नोव्हेंबर म्हणजे आजची तारीख आहे. आजच्या तारखेपर्यंत ज्यांना फॉर्म भरायचं होतं ते कोणाला फॉर्म भरायचं होतं, तर जे UGचा जर विचार केला तर सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणजे सेकंड इयर आणि फायनलचे जे विद्यार्थी आहेत त्यांची लास्ट डेट परीक्षा फॉर्म आता भरणे चालू होतं. किंवा PGचा जर विचार केला तर सेकंड इयरचे विद्यार्थी, ठीक आहे, ज्यांनी समरमध्ये फॉर्म भरलेला नव्हता असे विद्यार्थी आत्ता विंटरमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे, 2020-21 या शैक्षणिक वर्षात रेग्युलर फर्स्ट इयरचे विद्यार्थी सोडून बाकी सर्व विद्यार्थी जी या चालू शैक्षणिक वर्षात रेग्युलर आहेत, जर रेग्युलर जे विद्यार्थी आहेत त्यांची एक्झाम होणार आहे विंटरची. ठीक आहे. त्याच्यानंतर UG आणि PG फर्स्ट इयरकरिता हिवाळी परीक्षा फॉर्म जानेवारीमध्ये निघणार आहेत. फर्स्ट इयर, कारण की फर्स्ट इयरची अजून ॲडमिशन चालूच आहे, PGची ॲडमिशन अजून चालू आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत PGची ॲडमिशन होणार आहे. UGची ॲडमिशन झालेली आहे. ठीक आहे. परंतु UG आणि PGची एक्झाम एकसाथ होणार आहे आणि त्यांचे परीक्षा फॉर्म जानेवारीमध्ये निघणार आहे. त्यांचा एक स्पेशल अकॅडमिक इयरच्या संदर्भामधील स्पेशल अकॅडमिक सेशन जो आहे त्याच्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ टाकलेला होता. त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे की त्यांची ॲडमिशन आता म्हणजे त्यांचा जो सेशन चालू झालेला आहे 1 नोव्हेंबरपासून चालू झालेला आहे आणि त्यांची एक्झाम मार्चमध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणजे विंटरची एक्झाम मार्चमध्ये होणार आहे. आणि ही जे आहेत म्हणजे जे आता UGचा जर विचार केला
जे सेकंड इयर आणि फायनलचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांची एक्झाम म्हणजे आत्ता या शैक्षणिक वर्षामध्ये चालू शैक्षणिक वर्ष 20-21 याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही 20-21 म्हणजे आत्ता जो चालू वर्ष आहे ते आत्ता सेकंड इयरमधून फायनलला ज्यांनी ॲडमिशन केलेलं आहे आत्ता ॲडमिशन केलेलं आहे त्यांची जी एक्झाम होणार आहे विंटरची एक्झाम ही जानेवारीमध्ये होणार आहे. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यांची एक्झाम जानेवारी म्हणजे सेकंड इयर आणि फायनलवाल्यांची एक्झाम जानेवारीमध्ये होणार आहे, परंतु फर्स्ट इयरवाल्यांची एक्झाम ही मार्चमध्ये होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. हे थोडंसं डोक्यामध्ये फिट करा. आता पुन्हा कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. पुन्हा काय सांगितलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी 2020चे फॉर्म भरले नव्हते असे बॅकलॉगचे विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतात विंटरची एक्झाम. म्हणजे ज्यांनी विसरले एक्झाम फॉर्म भरलाच नव्हता उन्हाळीचा त्याच्यामुळे ते ऑनलाईन एक्झाम देऊ शकले नाही तर असे विद्यार्थीसुद्धा विंटरची फॉर्म भरू शकतात, विंटरची एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे रेग्युलर सोबत बॅकलॉगवालेसुद्धा ठीक आहे एक्झाम देऊ शकतात. त्याच्यानंतर विंटरची परीक्षा जानेवारी 2021मध्ये होईल, मात्र फर्स्ट इयर विद्यार्थ्यांची विंटर एक्झाम ही मार्च 2021मध्ये होईल. ठीक आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर 12 ऑक्टोबरपासून झालेली अंतिम वर्षातील विद्यार्थ्याची ऑनलाईन परीक्षा व 20 नोव्हेंबरपासून होणारी बॅकलॉग विद्यार्थ्याची ऑनलाईन परीक्षा म्हणजे ह्या दोन एक्झाम ऑनलाईन एक्झाम कोणत्या जे अंतिम वर्षातील जे होते फायनल इयरचे जे स्टुडंट्स होते त्यांची जी एक्झाम 12 ऑक्टोबरला झाली. ठीक आहे. 12 ऑक्टोबरपासून स्टार्ट झालेली जी एक्झाम होती त्या एक्झाममध्ये नापास झालेले विद्यार्थी आणि आत्ता 20 नोव्हेंबरपासून जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन त्याच्यामध्ये सुद्धा नापास जे होतील ते विद्यार्थी या दोन्ही परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित परीक्षा होणार आहे, नंतर होणार आहे. तर त्याचं नोटिफिकेशन नंतर येणार आहे युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर त्याचा नोटिफिकेशन वेगळं नोटिफिकेशन काढणार आहे, त्यांची एक वेगळी एक्झाम होणार आहे. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या एक्झाम तुम्हाला थोडंसं समजून घ्यायचं आहे. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो कोणता फॉर्म आहे, विंटरचा फॉर्म आहे, समरचा फॉर्म आहे, कोणता फॉर्म आहे आणि तुम्ही कोणत्या एक्झामसाठी म्हणजे एक्झामसाठी प्रिपेअर आहात ते समजून घ्या अगोदर, कारण की कन्फ्युजन नको. ठीक आहे. अजून काही जर याच्या संदर्भामधील काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.